खूप गोष्टी आपल्या हातापर्यंत किंवा आपल्या तोंडापर्यंत येतात आणि त्या असं काहीच कारण आपल्याला कळत नाही की त्या निसटून जातात, का जातात, काय झालं असेल त्याची कारणही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि ती जेव्हा कारण कळत नाहीत ना तेव्हा खूप जास्त त्रास होतो. हास्य जत्रा आमचा आता काय म्हणता येईल, आमचा श्वास झालाय, आमचं जगणं झालंय किंवा त्याच्यातून बाहेर नाही हास्य जत्रेतनं बाहेर पडणं शक्य नाहीये किंवा मी ते इमॅजिन करू शकत नाही कदाचित. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आता माझ्यासोबत जी व्यक्ती तिला खरं तर इंट्रोडक्शनची गरज नाहीये, पण तुम्हाला ती खळखळवून हसवते आणि आता काहीतरी एक वेगळ्या रूपात वेगळ्या अंदाजात ती आली आहे. ती आहे वनिता खरात. खूप खूप स्वागत आहे सकाळ डिजिटल. कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कसे आहात सगळे? कमाल धमाल. आणि तुझा हा जो बेमिसाल लुक आहे तो खूप आवडलेला आहे मला. सगळ्यात आधी लुक बद्दल सांग, कारण तू काहीतरी तुझ्या फॅन्स साठी काहीतरी वेगळं घेऊन येतेस. लुक्स बद्दल खर तर मलाही खूप आवडलाय हा लुक आणि मला मज्जा येते हे सगळं प्ले करताना. हा लुक ठरत नव्हता आमचा की काय करायचंय, कसं करायचंय, काय तिला काय गेटअप द्यायचंय, साडी द्यायची आहे की बाबा शर्ट पॅन्ट द्यायचं, आमचं काहीच ठरत नव्हतं. आम्ही 3 वेळा लुक टेस्टच करत होतो. आम्हाला कंटाळा आला तर काय करायचं या लुकचं. मग क्रिएटिव्ह टीमच्या असं डोक्यात आलं की आपण वीक देऊन बघूया का. मग आम्ही साडी नेसलीच होती आणि वीक घालून बघितलं आणि एक टिकली लावली आणि असं की ही आहे, झालं का हे साहेब आहे आणि हे डन करूया आणि ते तसं झालं लुक. नक्कीच. पण आता ते जे प्रेक्षक असतील ते पटकन व्हिडिओ बघतील तर त्यांना वाटेल हास्य जत्रेमधलं नवीन काहीतरी कॅरेक्टर आहे आणि त्याच्यातलंच काहीतरी हा लुक आहे असं वाटू शकतं त्यांना. नाही तर वनिता नव्या मालिकेबद्दल बोलते, तर ती मालिका आणि ती कधीपासून आणि कुठे पाहायला मिळणार त्याबद्दल थोडंसं जर सांगितलं. सन मराठीवर सुंदरी नावाची मालिका ऑलरेडी सगळ्यांनी गाजून झाली, कारण त्याचे 750 एपिसोड झाले टेलिकास्ट आणि मी नव्याने याच्यात दाखल होते. त्यामुळे मला नवीन जबाबदारी होती किंवा आहे की हे कसं होईल, पात्र काय होईल. तुम्ही ऑलरेडी त्यांच्यावर खूप प्रेम करताय, त्यामुळे ह्या पात्रावर सुद्धा तुम्ही खूप प्रेम कराल. या पात्राचं नाव आहे सौदामिनी राजशिर्के म्हणजे साहेब. आणि सुंदरी ज्या गावात कलेक्टर म्हणून आली आहे त्या गावात ते गाव हिच आहे. म्हणजे तिला काही बोलायची गरज नाही लागत, कारण तिच्या एका नजरेत सगळं गाव शांत होऊन किंवा तिच्या पुढे काहीच नसतं, ती सांगेल ते. आणि इतक्या वर्षांनी तिला टशन देणारं कोणीतरी आलंय आणि त्यांच्यामध्ये होणारी टशन ही जाम इंटरेस्टिंग आहे. आम्हाला परफॉर्म करताना खूप मज्जा येते, त्यामुळे तुम्हाला बघताना सुद्धा खूप मज्जा येत असेल आणि तुम्ही कळवा की कसं वाटतंय हे पात्र. सुपर. पण आता त्या मंचावरून आता तू थेट मालिकेच्या सेटवर आलीस, तुझ्यासाठी कसं आहे हा सगळा अनुभव? माझ्यासाठी मजेदार आहे किंवा नवीन शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, कारण मी फार मालिका केलेल्या नाहीयेत. मी किंवा इतकं मोठं पात्र असलेली ही पहिली मालिका आहे माझी. याच्या आधी मी 2-3च मालिका केलेल्या असतील आणि कॅमेऱ्याला मी इतक्या जवळून अनुभवते आणि त्याची भाषा, नवीन भाषा मला शिकायला मिळते. त्यामुळे खूप मज्जा येणार आहे मला, कारण मी खूप शिकत कॅमेऱ्याला इतक्या जवळून बघत काम करणार आहे. त्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे खूप. राईट. वनिता, आता थेट मालिकेच्या सेटवर पण पोहोचलीस तू, पण तुझा संघर्षाचा काळ, अर्थात प्रत्येकाला एक वेगळ्या संघर्षातून जावं लागतं, तुझ्या संघर्षाचा असा काळ जो तुला कायम तुझ्या पुढच्या प्रवासापर्यंत प्रेरणा देत राहील? संघर्षाचा काळ मला असं वाटतं की प्रत्येक वेळी एखादं प्रोजेक्ट संपल्यावरती आपण दुसरं काहीतरी शोधण्याच्या मध्ये जो संघर्ष असतो तो प्रत्येक वेळी येतच राहणार आहे. त्यामुळे तो संघर्ष कसा पूर्ण करायचा किंवा तो कसा टॅकल करायचा हे मी जेव्हा काम असतं तेव्हाच विचार करत असते की ह्याच्या पुढचं काम आपण कसं मिळवू. त्यामुळे मी तो नेहमी प्रयत्न करत असते की नव्याने काहीतरी आपण करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी त्या वेळेत किंवा आधीच्या संघर्षाच्या काळात मला असं वाटतं की मी फार विचार करण्यापेक्षा मी काम करत राहिले. मी त्याच्यात सॉरी आता काय होणार, आता काय कसं करायचं, पुढचं कसं करायचं, त्यापेक्षा मी छोटं काही असेल, म्हणजे नाटक असेल ते किंवा एखाद्या मालिकेत एका दिवसाचं काम असेल, मी प्रत्येक वेळी ते काम करत राहिले आणि त्याच्यामुळे माझा तो संघर्ष सुखकर होत गेला आणि एका कामातनं मला दुसरं काम मिळत गेलं नेहमी. आणि मी आत्ताही तोच प्रयत्न करते की पुढचं काम, आधीचं काम आपण इतकं छान करायचं की पुढचं काम मिळायला आपल्याला सोपं होईल. राईट. पण रिजेक्शनचा सामनाही तुला करावा लागला? हो, आताही करावा लागतो, कारण बऱ्याचदा खूप गोष्टी आपल्या हातापर्यंत किंवा आपल्या तोंडापर्यंत येतात आणि त्या असं काहीच कारण आपल्याला कळत नाही की त्या निसटून जातात, का जातात, काय झालं असेल त्याची कारणही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि ती जेव्हा कारण कळत नाहीत ना तेव्हा खूप जास्त त्रास होतो. पण मग तो त्रास आपण कितपत करून घ्यायचं हे आपल्यावर असतं. मग आपण असं ठरवायचं की आपण आपलं बेस्ट दिलंय की नाही दिलंय. जर दिलं असेल तर पुढचं आपल्याला नक्की काहीतरी येत राहील. त्यामुळे
रिजेक्शन नेहमीच येत असतं, नेहमी येतं, खूपदा येतं. म्हणजे मला असं वाटतं की कबीर सिंग नंतर मला असं वाटलं की तर खूप कामं येतील, खूप कामं आली सुद्धा, पण त्याच पठडीतली सतत ती कामं येत राहिली. त्यामुळे मी सुद्धा कधी कधी नाही म्हणते आणि समोरून सुद्धा कधी कधी नाही, बऱ्याचदा नाही नकार येतो, मी विचार करते, पण मी फार त्याच्यावर विचार करत बसत नाही, मी पुढे जात जाते. राईट. पण आता अर्थात तू वेगळ्या वाहिनीसाठी करतेस, पण आधीच तू एका वाहिनीसाठी तो शो गाजवते, अर्थात हास्यजत्रा. पण तू तिथून एक्झिट घेतलीस का? कारण असंही वाटू शकतं की आता मालिका आहे तर त्याचं काही स्पष्टीकरण तुला द्यायचंय किंवा काही त्याचं स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही, कारण मी त्या मालिकेतनं एक्झिट घेऊ शकत नाही. कारण आपल्या फॅमिलीतनं आपण कशी एक्झिट घेणार, कारण ती आमची फॅमिली आहे आणि हास्यजत्रा आमचा आता काय म्हणतात, आमचा श्वास झालाय, आमचं जगणं झालंय, किंवा त्याच्यातून बाहेर नाही, हास्यजत्रेतनं बाहेर पडणं शक्य नाहीये, किंवा मी ते इमॅजिन करू शकत नाही कदाचित. कारण हास्यजत्रा जेव्हा सुरू झाली, डे 1 पासून आम्ही काम करतोय, आणि जेव्हा हास्यजत्रा बंद होईल तेव्हाच आम्ही बाहेर पडू त्याच्यातनं, असं मला वाटतं. त्यामुळे हास्यजत्रेत बाहेर पडण्याचं काही, मला वाटतं ते कधीच बंद होऊ नये आणि तुम्ही ते सतत करत राहा. नक्की. पण या सगळ्यामध्ये काय एक्सप्लोर करू पाहतेस? आता विनोदी अभिनेत्री म्हणून वनिता सगळ्यांना माहिती आहे, पण तुला आणखीन काय करावं असं वाटतं? तुला ही ऑफर मिळाली या मालिकेची, याच्यात काहीतरी वेगळं करायला मिळतंय? हो, कारण मी आधी म्हणजे प्रेक्षकांनी मला बऱ्याचदा विनोदी पात्रांमध्येच पाहिलेलं आहे, म्हणजे कुठेही, म्हणजे नाटकातही किंवा मालिकांमध्ये सुद्धा. तर मला असं वाटत होतं की हे पात्र माझ्यासाठी ऍक्टर म्हणून किंवा ऍक्ट्रेस म्हणून खूप चॅलेंजिंग असणार आहे, आणि मी कधीच विलन किंवा निगेटिव्ह असं काही केलेलं नाहीये. मी माझ्या बऱ्याच मित्रांना पाहते मालिकांमध्ये, आणि मला खूप वाटायचं की मला हेही सुद्धा करायचंय कधीतरी. तुझ्याकडे आहे का म्हणजे वनिता म्हणून निगेटिव्ह शेड्स? नाही, मला म्हणजे, आणि मी जेवढी चुलबुली म्हणता येईल किंवा काय हॅपी आपण नेहमी हसतच असतो, तसं हे पात्र अजिबात नाही, आणि म्हणून मला जास्त मज्जा येते हे सगळं करताना. कारण तिच्यामध्ये ती नेहमी अशी शांत, संयमी, आणि तिला बोलायची फार गरज लागत नाही, म्हणजे तिने एकदा बघितलं की संपलं, इशारो. त्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे, आणि म्हणून मी हे स्वीकारलं की हे मला करायचंय. ओके. तुला आतापर्यंत आवडलेलं नकारात्मक पात्र, मग ते आतापर्यंत गाजवलेले चित्रपटांमध्ये असेल किंवा मालिकांमध्ये, जे तुला वाटलं की विलन होण्याची असा, म्हणजे फिमेल अनेक जणांनी केलेलं? हो, म्हणजे मालिकांमध्ये मी लहानपणापासून ज्यांना बघत आले, तर हर्षदाताई आहे ज्यांना आपण, आणि तिने म्हणजे काय म्हणावं तिला, की तिने इतकं कमाल केले, म्हणजे त्या नकारात्मक भूमिकांमध्ये सुद्धा तिने वेगवेगळ्या शेड्स मध्ये काम केलं, आणि मला ते जास्त, म्हणजे मी तिला लहानपणापासून बघत आले आणि मला खूपच आवडतं, ती कमाल करते. किंवा आता माझी मैत्रीण आहे विदिशा नावाची, तीही इतकी उत्तम काम करते आणि मला खूपच आवडतं. मी तिला म्हणाले होते की मला एकदा असं करायचंय तुझ्यासारखं, आणि तू खूप कमाल काम करते. मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये तर काय म्हणायचं, आता किती जणांनी काय काय केलं, ललिता पवार, किती जणांचं नाव, आपण तर काहीच नाही, म्हणजे खूप मोठे मोठे आर्टिस्ट झालेत. तर म्हणलं की आपण पण एक काम करून बघावं, काहीतरी करून बघावं. नक्की हे बघणं इंटरेस्टिंग असेल, कारण लुकही आवडलेला आहे, आणि ज्या पद्धतीने मालिकेचा विषय त्याच्यात हे एक नवं पात्र येणं खूप इंटरेस्टिंग असेल. पण या सगळ्यात वनिता जर अभिनेत्री नसती, जर मी विचारलं तू तुझ्यातला कोणता कलागुण तुला एक्सप्लोर करता आला, जो आहे पण कदाचित अभिनेत्री नसती तर तो आम्हाला, मला माहित नाही, मी जर अभिनेत्री नसते झाले तर मी कोण झाले असते. कारण माझ्यात जे काय म्हणतात कलागुण, ज्याला उर्फ किडे असं म्हणता येईल, जे आहेत ते माझे शाळेपासूनचे आहेत. म्हणजे माझ्या शाळेत आम्ही असं मधल्या सुट्टीत खूप धिंगाणा करायचे, म्हणजे स्पेशली मी, आमच्या मैत्रिणींचा ग्रुप होता चौघींचा, तर आम्ही बेंच वगैरे वाजून त्या नाचायचे खूप किडे करायचे. त्यामुळे मी जर अभिनेत्री नसते झाले तर मी कोण झाले असते मला माहित नाही. कदाचित मी प्लेअर झाले असते, कारण मी स्पोर्ट्स मध्ये खूप तेव्हा असायचे, पण ते नंतर सुटत गेले, ते गेलंच. मग मी प्लेअर नाहीच राहिले ऑब्व्हियसली. आता मला मी काहीच खेळत नाहीये, किंवा आता खूप वर्ष झाले मी काहीच खेळले नाहीये, तर मला माहित नाही जर मी अभिनेत्री नसते झाले तर मी काय झाले असते. अभिनेत्रीच छान आहे आणि तू त्याच्यात कमाल करते. तो असाच एक गमतीशीर प्रश्न होता. पण इथे मड मध्ये यांचं सेट आहे बरं का, आणि समोर समुद्र आहे, आणि मला वाटतं आता दुपारे कडाक्याचं ऊन आहे म्हणून, पण संध्याकाळ झाली की निवांत असणार आहे. म्हणजे शूट मधला वेळ काढून तुम्ही समुद्र किनारी जरा छान फेरफटका असेलच ना? म्हणजे समुद्राचं तसं माझं खूप जवळचं नातं आहे, कारण मी वरळी कोळीवाड्यात लहानाची मोठी झाले, आणि आता आपण ज्या अंतरावर बसलोय त्या अंतरावर माझं घर आणि समुद्र आहे.
त्यामुळे समुद्र माझ्या खूप जवळचा आणि काय तुला म्हणतात घरी आल्याची फिलिंग ना? घरी म्हणजे मला खूपच जवळच आहे. मला असं अय्या समुद्र असं नाही होत, पण समुद्र बघितल्यावर खूप प्रेम आणि लहानपणीच्या खूप आठवणी येतात. कारण आम्ही समुद्रात पोहायला जायचो, कुर्ल्या पकडायला जायचो. काय सांगू समुद्राबद्दल. बापरे. ठीक आहे, पण समुद्रकिनारी आपण असं छान गप्पा होत आहेत, हे खरं तर खूप छान हो feeling आहे. मस्त आहे. वनिता, शेवटचा प्रश्न असा की आता तुझ्या लग्नानंतर नवऱ्याची सोबत साथ तुझ्या या सगळ्या फील्डमध्ये ते कशा पद्धतीने तो इंटरेस्ट असतो त्याला की तू काय करतेस, तुझं कॅरेक्टर असेल किंवा आता तू हे छान मालिकेतलं पात्र करतेस? खरं तर सुमित ह्या क्षेत्रातला नाहीये, तरीही तो खूप एक्साइटेड आहे ह्या क्षेत्राला घेऊन, कारण त्याला खूप आवडतं असं सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं. म्हणजे आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं ते सुमितमुळेच केलंय, कारण त्याला असं वाटतं की हे सगळं छान, म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे. किंवा त्याच्या घरातही नाटक बघणं असं, म्हणजे ते लोक नाटक बघायला जायचे आधी. कलाप्रेमी आहेत आणि त्यांना सगळं हे कलाक्षेत्र खूप आवडतं. त्यामुळे सुमित खूप एक्साइटेड असतो सगळ्या गोष्टींना घेऊन की तू हे कर, तू हे केलंच पाहिजे, तू हे नको करूस, किंवा सजेशन देणं त्याला खूप आवडतं. त्यामुळे मला मज्जा येते त्याच्यासोबत. सुपर. बरी तर छान वाटलं तुला भेटून आणि तुझ्याशी बोलून. एका नव्या सेटवर आज भेटलो, ते निमित्त छान आहे. आणि तुला या कॅरेक्टरसाठी, मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.